बांदेश्वर 11 सावंतवाडी व सेल्सक चॅलेंजर्स या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकतोय बांदेश्वर 11 सावंतवाडी. निर्णय त्यांचा क्षेत्ररक्षण करण्याचा व क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी या ठिकाणी साल्सेक संघाला निमंत्रण दिलं जाते व प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी राहुल व कमल पटेल ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर गेलेली दिसते. कमल याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास कमल एक ओव्हरसीज असा खेळाडू कर्नाटक राज्याचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय. कर्नाटकमध्ये बऱ्याच वेळा त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. आज मात्र या ठिकाणी साल्सेक संघाचं प्रतिनिधित्व करताना ऐतिहासिक अशा सुरेश रैना मैदानावर तो दिसतोय. तर दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी बांदेश्वर सावंतवाडी संघाकडनं विश्वजित ठाकूर जो रायगड जिल्ह्यातील उरण येथून आलेला व थॉमस टायर्स हा खेळाडू हा अर्थात दहिसर मुंबईवरनं आलेला. मात्र या दोन खेळाडूंची प्रतिभा ही उच्च कोटीची आणि त्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची निश्चितपणे नामी संधी लाभली आहे. ती तमाम क्रिकेट रसिकांना औचित्य ध्रुव ट्रॉफी 2021 कालच्या दिवशी दोन संघ पुढील फेरीत पात्र झाले व त्यानंतर या ठिकाणी कोणते संघ दोन हे पात्र ठरतील याची निश्चिती आजच्या दिवशी शेवटी होईल. गोलंदाजीमध्ये पाहायचं आहे गोलंदाजीसाठी कोण होतोय तो विश्वजित ठाकूर, ज्या गोलंदाजावर आता स्तुतिस्तुमनांचा वर्षाव मी केला होता. उरण रायगड येथून आलेला मात्र अल्पावधीतच आपल्या वेगवान गोलंदाजानं कीर्ती प्रस्थापित करणारा गोलंदाज विश्वजित ठाकूर हा कॉमेंट्री बॉक्स यांकडनं वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक पहिलं षटक फेकण्यासाठी बांदेश्वर सावंतवाडी संघाला सज्ज होतोय. तर स्ट्राईकला या ठिकाणी अर्थातच फलंदाज कमल तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा राहुल. अकोट टप्प्याचा चेंडू सुरेख असा फटका आल्या आल्या आपल्या आगमनाची वर्दी देतोय तो अर्थातच फलंदाज कमल. चेंडूचा टप्पा पाहतोय आपला फटका हा निश्चितपणे डीप लॉंग ऑनच्या दिशेने टोलवतोय व पहिल्याच चेंडूवर एका आकर्षक चौकाराने कमल स्वतःचं खातं खोलतोय. का मला एवढ्या दूरवरनं या स्पर्धेत आयकॉन खेळाडू म्हणून बोलावण्यात आलंय याची प्रचिती तो प्रेक्षक वर्गांना देतोय व आपल्या चौकारानं आगमनाची वर्दी देत सावधगतीचा प्रति इशारा दिला जातोय तो सावंतवाडीकरांना. 4 धावा पहिल्या चेंडूच्या सांगतेकरीस. परत एक आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जातोय, फटका टोलवतोय, फटका व्यवस्थित बॅटवर येत नाही. रिचर्ड साल्ढानाकडनं जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय चेंडूची परती ही विश्वजित ठाकूरच्या दिशेनं होते. एकेरी धाव सहजगत्या पूर्ण केली जाते ती कमलच्या खाती. कमल एकेरी धावेने पोहोचते तो 5 धावांवर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त, 5 धावा. धाव फलकावर स्ट्राईकला या ठिकाणी राहुल. अकोट टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर राहुलच्या आधी येतोय, तगडा असा फटका हा डीप एक्स्ट्रा कव्हरला टोलवतोय व जी कामगिरी कमलनं केली त्याचीच चौकारांनी खातं खोलण्याची करतोय. परत एक सुरेख असा वेगवान चेंडू पवित्र होता राहुलचा रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका टोलवण्याचा. मात्र वेगावर निश्चितपणे या ठिकाणी नियंत्रण मिळवतोय तो विश्वजित खऱ्या अर्थानं. फलंदाजला चकवतोय, निर्धाव चेंडू काढला जातोय व पहिल्या निर्धाव चेंडूची समाप्ती ही मैदानावर होते. एकंदरीत चौथा चेंडू या डावातील 9 धावा धावफलकावर बिनबाद. यॉर्कर लेन चेंडू सुरेख असा चेंडू व ज्या सफलतेमध्ये होता विश्वजित ती सफलता त्याला प्राप्त होते. खऱ्या अर्थानं त्याला सूर गवसतोय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू ज्या चेंडूवर या ठिकाणी फलंदाज राहुलसाठी कोणतंही उत्तर नव्हतं. डावी यष्टी त्याची वाकवली जाते व एका वेगवान चेंडूनं पहिली सफलता ही बांदे ही मैदानावर लागते.
डावखुऱ्या हाताचा फलंदाज विकी नाईक या ठिकाणी आपल्या समोर दिसतोय. बाद होऊन फलंदाज आता राहुल हा मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर विकी याची वर्णी ही लागते. डावखुराचा फलंदाज छोट्या चणीचा सरपातळ बांध्याचा विकी मात्र बुलंद इरादे निश्चितपणे मनी बांधतोय व कडवा असा प्रतिकार या ठिकाणी करण्यासाठी तो सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू लेदर बॉल क्रिकेटचा फटका साजेसा असा हा शॉर्ट कव्हरला जातोय. शॉर्ट कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षण होतंय तेवढ्याच तत्परतेनं फेक नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने येते. एकेर धाव घेण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूसह पहिलं षटक विश्वजित ठाकूरचं 9 धावा खर्च करणारं मात्र राहुल याच्या स्वरूपात एक सफलता प्राप्त करणारं असं समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 1 गडी बाद 9 धावा. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना साल्सेट चॅलेंजर्स गोवा संघ. बांदेश्वर सावंतवाडी संघामध्ये प्रतिभाशाली खेळाडूंचा निश्चितपणे समावेश व या प्रतिभाशाली खेळाडूंच्या चमूसह या ठिकाणी भिडताना दिसतोय तो सेल्सेट क्रिकेट संघाविरुद्ध ध्रुव चषकाच्या निमित्तानं बांदेश्वर सावंतवाडी संघ. मंदगतीचा चेंडू काहीसा वळसा घेणारा चेंडू पवित्रा होता तो मोठा फटका मारण्याचा मात्र वळसा चेंडू न घेतलेला फलंदाज कमलला पूर्णपणे चकवतोय. निर्धाव चेंडू हा गणला जातोय. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. रिव्हर्स स्वीपचा पवित्रा यशस्वी ठरतोय. डीप पॉइंट सीमारेषा कमल सहजगत्या पार करतोय. कमलच्या खाती दुसरा चौकार. 13 धावा एका परत एकदा गोलंदाज अरविंद सज्ज होतोय. यावेळी चेंडू उजव्याशला सोडून जाणारा प्रयत्न होता. तो चेंडूला डीप मिड विकेट सीमा दर्शवायची हा कमलचा प्रयत्न असफल ठरतोय व एका निर्धाव चेंडूसह परत एकदा गोलंदाज अरविंद निमेकर आपल्या बॉलिंग मार्कवर ताबा मिळवतोय. ओव्हरपेच चेंडू यावेळी मात्र प्रयत्नांना सफलता प्राप्त होतोय. चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. या इनिंग मधील पहिल्या षटकारासाठी फलंदाज कमलच्या बॅटमधनं निघतोय व या 6 धावानं या ठिकाणी सांघिक धावसंख्या धावफलकावर झळकली जाते. ती तब्बल 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक या डावातील प्रगतीपथावर. पहिलं षटक गोलंदाज विश्वजित फेकतोय. 9 धावा खर्च करतोय. 1 सफलता प्राप्त करतोय. अरविंद निमेकर सज्ज विथ अलॉंग द कार्पेट म्हणजे जमिनीलगत फटका टोलावला जातोय. तो मिड ऑफ क्षेत्रात क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू अडवून परत एकदा गोलंदाज अरविंद याच्या हाती सुपूर्द केला जातोय. पहिल्या षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज अरविंद निमेकर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज व समोर आहे फलंदाज तो कमल स्ट्राईकला. यावेळी संगम होतोय तो चेंडू व फळीमध्ये मात्र चेंडू हवेत न जाता जमिनीलगत घरंगळत या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करणारा जॉन याच्या दिशेने जातोय. एकेर धाव कमलच्या खाती प्राप्त होते. खेळ समाप्त होते तो 2 षटकांचा. निर्धारित 8 षटकांचा सामना नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बांदेश्वर सावंतवाडी संघाचा. प्रारंभीच्या 2 षटकात 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असं फलंदाजीचं पृथक्करण हे साल्सेट चॅलेंजर्स संघाचं. ज्या 20 धावांमध्ये प्रामुख्याने सिंहाचा वाटा ओव्हरसीज खेळाडू जो कर्नाटकमधनं या मैदानावर येतोय प्रतिनिधित्व करतोय साल्सेट चॅलेंजर्स संघाचं. कमल हा 16 धावांवर खेळतोय 8 चेंडूंचा सामना करत.
गोलंदाजीमध्ये परत एकदा बदल हा अपेक्षित. बहुधा गोलंदाज सिद्धेश मोर्ये याची वर्णी ही सावंतवाडीकरांकडनं लागते. संघाचा विचार केल्यास फलंदाजी फरक भक्कम सावंतवाडीची दिसते. मात्र दुसऱ्या बाजूनं गोलंदाजीमध्येही आम्ही कुठे कमी नाही असं ठामपणे या ठिकाणी दर्शवताना दिसतोय तो सावंतवाडी क्रिकेट संघाचा कर्णधार ताऊ नाईक. मौलिक असा सल्ला देताना दिसतोय तो साथीदार सिद्धेशला. तर दुसऱ्या बाजूनं जरी पहिला फलंदाज राहुल स्वस्तात तंबूमध्ये परतला तर त्याचे विशेष दुष्परिणाम आपल्या सांघिक कामगिरीवर होणार नाही. तर जी फलंदाजी करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत किंवा ज्या तोडफोड फलंदाजीसाठी आम्हाला गोवा राज्यात ओळखलं जातं तीच विस्फोटक फलंदाजी आम्ही करू. जो निर्णय या ठिकाणी घेतला गेला क्षेत्ररक्षण करण्याचा त्या निर्णयावर निश्चितपणे विरजण पाडू असं ठामपणे सालसेट संघ हा जाहीर करतोय. ओव्हरपिच चेंडू देखण्या असा फटका. चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑनला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षण सुरेख होते. वाखाणण्याजोगी परती येते. नाममात्र एकेर धावेवर कमलला हे समाधान मानावं लागते व स्ट्राईकला या ठिकाणी येऊन पोहोचतोय तो डावखुर हाताचा फलंदाज विकी. 2 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एक गरीबात 21 असा धावफलक दिसतोय मैदानावर. तो सॅलसेट चॅलेंजर्स क्रिकेट संघाचा. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सिद्धेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी समोर आहे फलंदाज. तो डाव्या हाताचा डावखुऱ्या व उजव्या हाताची जोडगोळी मैदानावर म्हणजे क्षेत्ररक्षण क्रिकेट करणाऱ्या संघाला ही डोकेदुखी ठरते. फुलटॉस चेंडू हलकेच वळवला जातोय. जमिनीलगत घरंगळत चेंडू हा डीप लॉंगॉनच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. क्षेत्ररक्षण होतंय तर बहुधा राजा नाटेकर विश्वजितकडनं व एकेर धाव गणली जाते ती विकीच्या खाती. एकेर धावेने विकी स्वतःचं खातं खोलतोय. संघाला परावर्तित करतोय. तो 22 धावांवर 2 षटक 2 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. 2 षटक 2 चेंडू यांच्या सांगत एकेरीस 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सिद्धेश सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू काहीसा वेगानं फेकण्याचा प्रयत्न होता. मात्र ज्या वेगानं चेंडू आला त्याच वेगानं सीमारेषा पार लगावण्याचा प्रयत्न हा कमलचा असफल ठरतोय. चेंडू आतील कडेला स्पर्श करत बॅटच्या शॉर्ट फाईन लीगच्या दिशेनं सरसावतोय पण निर्धाव म्हणून गणला जातोय. परत एकदा गोलंदाज सिद्धेश आपल्या बॉलिंग मार्कवर हा सज्ज. यावेळी मात्र मर्यादेचं उल्लंघन निश्चितपणे चेंडूकडनं होतोय. दिशाहीन असा चेंडू. दोन्ही हात समांतर अनुभवी पंचांकडनं होत आहेत. वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्या एकेर धावेने वृद्धिंगत होते व सांघिक धावसंख्या धावफलकावर ही 23 गाठते एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. ओव्हरपिच चेंडू देखण्या फटका. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं. जॉन याचं सुरेख पूर्वानुमान. झेल टिपण्याचा नाद न करता चेंडू अडवण्यात तो धन्यता मानतोय. 3 धावांचं विशेष नुकसान आपल्या संघाचं होणार नाही याची खातरजमा तो करतोय व केवळ एकेर धावेवर कमलला समाधान मानावं लागतंय. कमल एकेर धावेने पोहोचतोय तो 18 धावांवर. तर 24 अशी सांघिक धावसंख्या धावफलकावर ही सॅलसेट चॅलेंजर्स संघाची आपण पाहतोय तिसऱ्या षटकात एका गड्याच्या मोबदल्यात. डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी ही मैदानावर. डीप लॉंग ऑनला जॉन. डीप मिड विकेटला या ठिकाणी क्षेत्ररक्षक राजा नाटेकर. हे जोडगोळी आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू हलकेच वळवला जातोय तो लॉंग ऑनला. परत एकदा आपल्या स्क्रीनवर दिसतोय तो जॉन. चेंडू अडवतोय. फेक करतोय तो सिद्धेशच्या दिशेनं. एकेर धाव विकीच्या खाती. सांघिक 25 धावा म्हणजे पावशतक धावफलकावर झळकलं जाते ते सॅलसेट चॅलेंजर्स क्रिकेट संघाचं प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारून. फुलटॉस पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट. सलग तिसऱ्या वेळी जॉनच्या दिशेनं चेंडू मार्गक्रमण करतोय. मात्र चेंडू मला दगा देणार नाही याची शाश्वती मनी बाळगतोय तो जॉन. सुरेख असं क्षेत्ररक्षण होतंय. निर्धाव एकेर धाव गणली जाते. ज्या एकेर धावेने खेळ समाप्त होतोय तो 3 षटकांच्या सांगत एकेरीस 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर टू डिसे.
मैदानावर घेतोय. या स्पर्धेच्या नियमावलीनुसार प्रारंभीची 2 षटकं ही पॉवर प्लेची, तिसऱ्या षटकापासून 6व्या षटकापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार हा ध्रुव षटकाचा अवलंब करू शकतो. जे ध्रुव षटक निश्चितपणे गणलं जातं. सामन्याचा निकाल स्पष्ट करणारं असं षटक संबोधलं जातं. ज्या षटकात गोलंदाजाला आपली कसब दर्शवण्याची संधी तर दुसऱ्या बाजूनं फलंदाजाला विस्फोटक फटकेबाजीची संधी. कारण सर्व खेळाडू हे 30 यार्डमध्ये असतात व पाहायचं आहे गोलंदाजाचा या ठिकाणी कच्चा दुवा हेरून फलंदाज करामत करतायत की दुसऱ्या बाजूनं ज्या गोलंदाजाला भरवशाचा गोलंदाज म्हणून संबोधलं जातं, ज्याच्यावर हे षटक फेकण्याची जबाबदारी दिली जाते, तो गोलंदाज काय करामत करतोय तो निश्चितपणे ह्या महत्त्वपूर्ण अशा षटकात गोलंदाज विश्वजित ठाकूर याची वर्णी ही लागते. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी महत्त्वपूर्ण 4थं षटक जे ध्रुव षटक म्हणून गणलं जातं, हे षटक फेकण्यासाठी कदाचित ही काहीशी जोडी जमते. ती जमणारी जोडी फोडावी असा मनोदय असेल तो बांदेश्वर सावंतवाडी संघाचा. मात्र दुसऱ्या बाजूनं विश्वजितच्या गोलंदाजीवर प्रति आक्रमण करावं, त्याच्या गोलंदाजाची लय बिघडवावी व सर्व संघाचं पृथक्करण बिघडवावं असा इरादा हा निश्चितपणे दिसतोय फलंदाजांचा. पहिला चेंडू वेगवान असा चेंडू गोलंदाज विश्वजितचा हलकेच टोलावला जातोय. तो अर्थातच मिरॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षण होतंय. निर्धाव चेंडू हा गणला जातोय. धावसंख्या स्थिरावते ती 26 धावा, 3 षटक 1 चेंडू यांच्या सांगते अखेरीस. कमाल खेळण्यासाठी हा सज्ज स्ट्राईकला तो नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा फिकी. वेगवान असा चेंडू निश्चितपणे आखूड टप्प्याचा चेंडू होता. मात्र चेंडूचा वेग एवढा होता की फलंदाज वार करण्यापूर्वी चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती हा विसावतोय व आणखी एक निर्धाव चेंडू हा गणला जातोय. नवीन गोलंदाज जे उदयोन्मुख खेळाडू म्हणून निश्चितपणे आम्हाला लाभलेत, त्या उदयोन्मुख खेळाडूंना धडा घेण्याजोगी गोलंदाज विश्वजित ठाकूर याच्याकडनं पाहतोय. ओव्हरपेच चेंडू यावेळी मात्र टायमिंग साध्य केलं जाते. चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषा ही दर्शवली जाते. कोणी खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने 4 धावा जमा होत आहेत. त्या कमालच्या खाती 4 महत्त्वपूर्ण धावा या सॅलसेट क्रिकेट संघाच्या खाती जमा होत आहेत. 30 धाव फलकावर ही गाठली जाते. धावा धाव फलकावर. पण एकदा एक यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, बहुधा चेंडू बॅटला स्पर्श करतोय त्यानंतर पॅडवर आदळतोय असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. एकेर धाव कमालच्या खाती ही जमा होते. ज्या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 31 धावांवर. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाच्या पॅडवर लक्ष केंद्रित करत या ठिकाणी फलंदाजला जखरबंद करून ठेवण्याचा इरादा होता. तो अर्थातच गोलंदाजाचा यशस्वी ठरतोय. एकेर धाव निघते ती कमालच्या खाती. एकेर धावेने कमाल पोहोचतोय तो 24 धावांवर. 31 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर. नाममात्र 2 चेंडूंचा अवधिशेष 4थ्या षटकाची सांगता होण्यासाठी. 31 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी दुर्दैवी ठरतोय तो विकी. चेंडू बॅटच्या आतील कडेला स्पर्श करत त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेतोय व त्रिफळाची धुवून विकी हा दुसऱ्या कड्याच्या स्वरूपात 4थ्या षटकातील 5व्या चेंडूवर माघारी परततोय वैयक्तिक 2 धावांवर. विनोद विल्सन मध्ये ती क्षमता सिद्ध करण्याची नितांत गरज. कारण संघ काहीसा सॅलसेट चॅलेंजर संघ हा अडचणीत येतोय व अडचणीतनं जर मार्गक्रमण करायचं असेल, ज्या सामन्यात वरचष्मा राखलाय साऊंड 31 for the loss of 2 wickets, 4th over in progress.
चेंडू पॅडला स्पर्श करतोय, पायचीसाठी हलकच अपील, गोलंदाज व यष्टीरक्षक या द्वयींकडनं केलेलं. मात्र या अपीलमध्ये दम नव्हता, म्हणजे विश्वास नव्हता, तर उत्साह जास्त होता. कदाचित फलंदाजांचा पवित्रा असेल एकेरी धाव घेण्याचा लेगबाईच्या स्वरूपात. तो प्रयत्न या ठिकाणी अयशस्वी करण्यासाठी गोलंदाज व यष्टीरक्षक अपील करतायत. अपील वायफळ ठरतंय, निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह मी पाहिलाय. मात्र गरज आहे ती फलंदाजांना स्थिर स्थावर होऊन खेळायची. मात्र दुसऱ्या बाजूनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तगडा संघ रोहित वेंगुर्ला, ज्या रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघानं यापूर्वीच्या सामन्यात जी बहारदार कामगिरी केली त्याचीच पुनरावृत्ती आम्ही करणार व प्रतिस्पर्धी संघाला एक रन पूरा किया और जब तक अपने आप को संभालते तेजी के साथ गेंद को फील्ड करते स्कोर आगे बढ़ता हुआ इस एक रन के साथ से 32 पर पहुंचा 2 विकेट पर। टॉस जीतकर पहले फील्डिंग करते हुए मैदान पर बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम और बल्लेबाजी को मौका दिया सालसेत चैलेंजर्स क्रिकेट टीम को। आज भारी दर्शक मैदान पर दिखाई दे रहे हैं। लगभग खचाखच भरा हुआ ये सुरेश रैना मुर्मू सेतु मैदान और यूट्यूब पर आज पहले मैच के साथ कई दर्शक जुड़ चुके हैं। मान्यवर कक्ष में सम्माननीय अतिथि आप सभी का स्वागत। फुल टॉस गेंद, बड़ा शॉट, गेंद थोड़ी सी हवा में जरूर है लेकिन डीप एक्स्ट्रा और बाउंड्री पर फील्डर से काफी दूर। एक रन और एक शानदार फील्डिंग, बढ़िया फील्डिंग, एक सुंदर थ्रो सीधा विकेट कीपर के हाथों में और फिर से एक रन पर संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को। 25 पर खुद के व्यक्तिगत अपने 18 गेंदों का सामना करते हुए और विनोद विल्सन एक रन पर। और एक फुल टॉस गेंद, इस बार सिद्धेश मौर्य, बड़ा शॉट, डीप लॉन्ग ऑन सीमा रेखा पर, एक गजब का शॉट, गेंद सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए। शॉट बल्ले के बीचों बीच और 6 रन जुड़ते हुए टीम के स्कोर के खाते में। सिद्धेश मौर्य कमेंट्री बॉक्स की ओर से ध्रुव पारसे, ध्रुव ट्रॉफी और पिच गेंद कारपेट के साथ इस बार खेला गेंद को डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डिंग, बहुत ही शानदार फील्डिंग, गेंद को आते उठाते फील्ड करते उतनी बेहतरीन दौड़ विकेटों के बीच में और 2 बहुमूल्य रन दोनों बल्लेबाजों के स्कोर के खाते में। आगे बढ़ता हुआ 2 रन, 41 पर पहुंचा 2 विकेट पर। खेल जारी 5 ओवर का, 8 ओवर का हर एक मुकाबला इस ध्रुव ट्रॉफी का आज का दूसरे दिन का दोपहर के सत्र के बाद चलता हुआ मुकाबला, आज का दूसरा मैच इन दोनों टीमों के बीच में। और एक फुल टॉस गेंद, इस बार ठीक से संपर्क नहीं, मौका बनेगा कैच का। सिद्धेश मौर्य सफलता हासिल करते हुए, देखना होगा फुल टॉस गेंद थी, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, बल्ले पर ऊपर लगे इस बार और सफलता सिद्धेश मौर्य जो कि इस मैदान पर
थैंक यू डीजे। एक शानदार बल्लेबाजी, शानदार पारी, कमल के आउट होकर वापस 33 रन पर कूद के व्यक्तिगत। निखिल कुडव हमारे साथ कमेंट्री बॉक्स में बहुत ही बेहतरीन जानकारी स्कोरिंग के बारे में उन्हीं का साथ दे रहे हैं। धीरज पालियेकर सामने दर्शकों के बैठने के लिए बहुत ही बेहतरीन सुविधा। एक ओर से राजेंद्र दाभोलकर स्टैंड, दूसरी ओर से धोंडू तुळसकर स्टैंड, प्रसाद भगत स्टैंड, और बॉलिंग में बदलाव दिखाई देता हुआ पपन साळगावकर दूर वाले छोर से। बेहतरीन शॉट हाफ वाली पर लेकर एक गजब का टाइमिंग, डीप लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर, नजाकत भरा छक्का। बेहतरीन शॉट आते आते, और एक ओवरसीज खिलाड़ी कर्नाटक से इस मैदान पर बिलोंग कर रहे विजय आर के, मैन फ्रॉम कर्नाटक, और आते आते बिल्कुल अपने इरादे स्पष्ट किए इस मैदान पर। ओवर पिच गेंद पर मिडिल के बल्ले पर स्लॉट में गेंद मिली और एक बहुत ही बेहतरीन शॉट डीप लॉन्ग ऑन सीमा रेखा पर। 6 रन 47, लॉस ऑफ 3 विकेट, और खेल चलता हुआ ये छठे ओवर का। मिड विकेट बाउंड्री पर फील्डर को चकमा दिया इस बार, और गेंद निकली मिड विकेट बाउंड्री पर 4 रन के लिए। कमेंट्री बॉक्स के बगल में मान्यवर कक्ष है, उसके बगल में जो कि खास महिलाओं के लिए बैठने के लिए वो हमारे जो कि स्टैंड वो है आदरणीय रेशा रावल। रेशा रावल, आपका भी बहुत बहुत धन्यवाद। सभी दर्शक जो रास्ते पर इस मुकाबले को देख रहे दोस्तों, आपका भी बहुत बहुत धन्यवाद। इस मुर्मू से तुये सुरेश रैना मैदान पर, और साथ साथ अगली गेंद पपन सालगावकर की। बड़ा शॉट इस बार बल्ले के बीचों बीच, फील्डर मौजूद डीप मिड विकेट बाउंड्री पर, और जब तक फील्डिंग करते थ्रो करते विकेट के ऊपर ताऊ नाइक के हाथों में, और एक रन जड़ता हुआ 50 से आगे निकले। इसके साथ सल्सेट चैलेंजर क्रिकेट टीम के 50 रन, स्कोर बोर्ड पर टोटल 52, लॉस ऑफ 3 विकेट। राइट आर्म ओवर द विकेट, दूर वाले छोर से पपन सालगावकर अगली गेंद लेकर। इस बार सामने गेंद को ड्राइव किया, इस बार अपने फॉलो थ्रू में बहुत ही अच्छी फील्डिंग। ऑफ साइड पर एक स्लिप, एक कवर पॉइंट, एक स्वीप पर कवर, एक डीप लॉन्ग अप, ऑन साइड पर एक लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग, और एक लगभग फाइन लेग बैकवर्ड स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर फील्डर। ये फील्डिंग की जमावट। बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम टॉस जीता मैदान पर फील्डिंग कर रही है। ओवर पेज गेंद और एक करारा शॉट, बेमिसाल टाइमिंग लाजवाब बल्ले के बीचों बीच, और ने 16 गेंदों में 87 रनों के बल्लेबाजी, तोड़फोड़ की बल्लेबाजी, और वो खिलाड़ी कर्नाटक से इस मैदान पर सुरेश रैना मैदान, मुर्मू सेतुया मैदान पर, सामने पपन सालगावकर एक बार फिर से अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर। विनोद विल्सन उन्हीं का साथ दे रहे हैं, रिवर्स का अल्टी पल्टी कोशिश, सामने बहुत ही अच्छा साथ दे रहे हैं विनोद विल्सन, और एक बिल्कुल जो कि बेहतरीन गेंदबाजी के साथ ऑलराउंडर खिलाड़ी गोवा का विनोद विल्सन वो मैदान पर। खेल इसी के साथ समाप्त होता हुआ 6 ओवर का
थैंक यू डीजे, बहुत बहुत धन्यवाद शिवा डीजे। और एक जो कि अंग्रेजी की बिल्कुल बेहतरीन आवाज़, बस थोड़ी देर में वो भी जुड़ जाएंगे, तुषार नाइक। और आज मालवण से इस मैदान पर हमारे और एक दोस्त श्याम वाकर और प्रदीप देवुलकर इस मैदान पर जो कि इस मुकाबले को देख रहे हैं। बहुत ही विनोद विल्सन का शानदार बल्लेबाजी इस मैदान पर सामने विजय आर के, ये दो बल्लेबाज निश्चित रूप से अपने टीम को संभल रहे हैं। शुरू में जो बिल्कुल लगभग पड़झड़ हुई थी मैदान पर साल से चैलेंजर क्रिकेट टीम के, थोड़ा सा गोटा में जो कि हलचल जो कि मची थी, लेकिन उसके बाद ये दो बल्लेबाज आते आते जो कि विजय आर के और उन्हीं का साथ दे रहे हैं। विनोद विल्सन एक ऑलराउंडर खिलाड़ी और बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी के लिए भी जाने जाते हैं। इससे पहले कमल की बल्लेबाजी 33 रन, शानदार शॉट लगाए सामने, गेंदबाजी में बहुत ही अच्छी गेंदबाजी। अरविंद नेमड़ेकर खुद का दूसरा ओवर लेकर इस बार कमेंट्री बॉक्स की ओर से, और अच्छी गेंद, फ्लैटेड गेंद, लेग कटर गेंद, लेग टिप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकली और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। छोटी गेंद इस बार, बड़ा शॉट, पुल के इस बार मिड विकेट बाउंड्री पर गेंद निकलती हुई डीप मिड विकेट सीमारेखा से 6 रन के लिए। हवा 64, 64 रन 3 विकेट पर। थोड़ा सा महंगा जरूर साबित हो रहे हैं, बिल्कुल एक अच्छी बल्लेबाजी के साथ गेंदबाजी में जाने जाते हैं वो अरविंद नेमड़ेकर। एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर राइट आर्म ओवर द विकेट। यह अच्छी लाइन पर बिल्कुल अच्छा कमबैक, मिड स्टंप से ऑफ स्टंप की तरफ थोड़ी सी कट होकर बाहर की तरफ निकली और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। इलेवन सावंतवाड़ी क्रिकेट। संजय जी दाबोलकर का आपका बहुत बहुत स्वागत कमेंट्री बॉक्स में से। नए बल्लेबाज और एक मैदान पर बड़े शॉट के लिए, लंबे शॉट के लिए जाने जाने वाले जुनैद मैदान पर 64 रन 4 विकेट पर साल से चैलेंजर क्रिकेट टीम बल्लेबाजी करती हुई जो कि टॉस जीतकर फील्डिंग मैदान पर बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम की। सफल होकर खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद जाकर शरीर पे टकराई, एक शानदार कैच जो कि मिड विकेट पर रंजन केनी का। खेल समाप्त होता हुआ इसी के साथ 7वें ओवर का और स्कोर हो चुका है 64, लॉस ऑफ 4 विकेट। 7 ओवर की समाप्ति के बाद पहले इनिंग की आखिरी ओवर बाकी और देखना होगा गेंदबाजी में कौन आते। चार विकेट पर आखिरी ओवर, पहली गेंद लेफ्ट आर्म राउंड विकेट, छोटी गेंद इस बार और बड़ा अच्छा शॉट पुल किया बड़ी खूबसूरती के साथ डीप स्क्वायर लेग सीमारेखा से बाहर, जुनैद के बल्ले से निकलता हुआ ये शानदार शॉट 6 रन के लिए।
ओवर पिच गेंद हाफ वॉली पर लेकर इस बार थोड़ा सा ताकत कम पड़ गई। लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद के नीचे आते फील्डर उस कैच को पकड़ते हुए और एक सफलता, 5वां विकेट, स्कोर रुका हुआ 70 रन 5 विकेट पर। गली पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते, 1 रन और मिलता हुआ स्कोर के खाते में और इस 1 रन के साथ से स्कोर आगे निकला 71, लॉस ऑफ 5 विकेट, 71 रन 5 विकेट पर। विनोद विल्सन 8 पर खुद के, नवनाथ अब जो कि कप्तान टीम के वो स्ट्राइक पर सामना करते हुए। बहुत अच्छी गेंद, लेफ्ट आर्म राउंड विकेट, गेंदबाजी सर्वेश नाइक, लेफ्ट आर्म राउंड विकेट, एक अच्छी गेंद यॉर्कर लेन के ऑफ स्टंप को छोड़कर गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। अंतिम ओवर का खेल चलता हुआ मैच का। बड़ा शॉट, गेंद खड़ी हो गई, देखना होगा लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर और इसी के साथ बिल्कुल संतुलन बरकरार रखा और डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर उस कैच को पकड़ते हुए राजा नाटेकर सफलता एक मिलाती हुई जो कि बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम को। और एक नए बल्लेबाज मैदान पर राहुल। बड़ा शॉट, बल्ले के बीचों बीच लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते थ्रो करते, 1 रन और मिलता हुआ स्कोर में। इस 1 रन के साथ से स्कोर पहुंचा टोटल 72, लॉस ऑफ 6 विकेट, 72 रन 6 विकेट पर। बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम ने टॉस जीता, पहले फील्डिंग की, साथ से चैलेंजर्स क्रिकेट टीम को बल्लेबाजी को मौका दिया। कमल की शानदार बल्लेबाजी 33 रन और उसी के बदौलत एक सम्मानजनक टोटल मैच में दिखाई देता हुआ। सामने लक्ष्य रखा है बांदेश्वर 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम के निर्धारित 8 ओवर में 9 रन के साथ लगभग जो कि 73 का टारगेट रखा है। क्या होगा इस मैच में, कौन जीतेगा बल्लेबाजी या गेंदबाजी के साथ, लेकिन फिलहाल ले चलते हैं कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से समीर पांड्रे के साथ। तुझी जी कोरी खेळ कला फुलोदी गावचे रायडर कसले संघर्ष एक चालान तोरदी युवा शक्त ही आमची फाटी कशी नासारखी चलिया पुढे चावला वाटार गातुदी मैदाची
मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणांचू दी दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा गाजू दी हारायला ते करू दी युवा शक्ती जागू दी सळसळता तरणे रंगत अस्मिताय जागू दी ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप गोयचे नाव वैर काढ चल या पुढे ट्रॉफी आमचं दीपक ट्रॉफी आमचं दीपक वा कितलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचे 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 ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप गोयचे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलुदी गावचे रायला कसले संगळ एक चारान तोरदी युवा शक्ती ही आमची फटी कशी सारखी चलिया पुढे चवला वाटार घातुदी मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणांचू दी दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा गाजू दी हारायला ते करू दी युवा शक्ती जागू दी सळसळता तरणे रंगत अस्मिताय जागू दी ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप गोयचे नाव वैर काढ चल या पुढे ट्रॉफी आमचं दीपक ट्रॉफी आमचं दीपक वा कितलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचे 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 ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप गोयचे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलुदी गावचे रायला कसले संगळ एक चारान तोरदी युवा शक्ती ही आमची फटी कशी सारखी चलिया पुढे चवला वाटार घातुदी मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणांचू दी दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा गाजू दी हारायला ते करू दी युवा शक्ती जागू दी सळसळता तरणे रंगत अस्मिताय जागू दी ज्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला त्या बांदेश्वर सावंतवाडी संघाला निर्धारित 8 षटकात 73 धावांची आवश्यकता व 73 धावांचं एक सन्मानजनक लक्ष्य नजरेसमोर ठेवून या ठिकाणी थॉमस डायस व रंजन केणी ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर गेलेली दिसते. गुरुशांत हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सलसेट चॅलेंजर्स संघाकडनं सज्ज होतोय. दहिसर मुंबईवरनं खास या सामन्यामध्ये ज्याचं पाचारण झालं आयकॉन खेळाडू म्हणून ओव्हरसीज खेळाडू म्हणून तो थॉमस डायस स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा रंजन केणी ज्याच्या फलंदाजीमध्ये नेहमी सातत्य असतं व सातत्यपूर्ण कामगिरी जो करतो तो रंजन केणी हा नॉन स्ट्राईकला. गोलंदाज गुरुशांत पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करण्यासाठी हा सज्ज होतोय. 73 धावांचं लक्ष, निर्धारित 8 षटकात 2 षटकं ही पॉवर प्लेची राहतील यात शंकाच नाही.
फुलटॉस चेंडू, फटका तर सुरेख होता, मात्र पॉइंट व शॉर्ट कव्हरची अभेद्य भिंत चिरण्यात कुठेतरी कमी पडतोय तो थॉमस टायर्स. चेंडू निर्धाव गणला जातोय, पण निर्धाव चेंडूसह या ठिकाणी डावाची सुरुवात ही होते. अर्थात बांदेश्वर 11 सावंतवाडी क्रिकेट संघासाठी 73 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. बिनबाद 0 धाव फलकावर. फुलटॉस चेंडू मिड ऑफच्या दिशेनं टोलवला जातोय, क्षेत्ररक्षण होतोय. ज्या तऱ्हेनं बांदा संघाकडनं वेगवान गोलंदाजी झाली त्याच पद्धतीनं वेगवान गोलंदाजी ही होताना दिसते सालसेट चॅलेंजर्स क्रिकेट संघाच्या वतीनं. गुरुशांतकडनं सुरुवातीच्या 2 चेंडूंवर थॉमस टायर्स सारख्या फलंदाजला निशब्द करून ठेवलंय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त 0 धाव. यावेळी मात्र स्वतःला सावरतोय थॉमस. एक देखण्या फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं टोलवतोय व विश्वसनीयरित्या फटकावलेला चौकार हा त्याचं खातं खोलण्यास कारणीभूत ठरतोय. बिनबाद 4 धावा धावफलकावर. समाप्त. बिनबाद 4 धावा. जो नावलौकिक थॉमसचा त्याच नावलौकिकाला साजेसा असा फटका त्याचा डीप एक्स्ट्रा कव्हरला निघतोय तो 4 धावांसाठी. परदा गुरुशन सज्ज. याही वेळी फुलटॉस चेंडू, फटका तर सुरेख निघतोय. फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला एक स्क्वेअर राऊच्या फटक्याद्वारे परावर्तित केलं जाते ते चौकारासाठी व सलग 2 चेंडूंवर 2 चौक. गुरुशांत उर्फ निकनेम मेंडिस या नावाने सुप्रसिद्ध असलेला गोलंदाज या ठिकाणी वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध. सुरुवातीच्या षटकात या ठिकाणी भराभर गडी बाद करण्यात त्याचा निश्चितपणे सिलसिला. मात्र या सामन्यात थॉमस टायर्स त्याचा अंदाज चुकवतोय. 4 चेंडूंवर 8 धावा काढत तो सुरेख अशी फटकेबाजी मैदानावर करतोय. फुलटॉस चेंडू, स्वीपचा बहारदार असा फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी होत जातोय. सलग 3रा चौकार हा फलंदाज थॉमस टायर्सचा. 12 धावा धाव फलकावर. पहिल्या काहीशा महागड्या ठरणाऱ्या षटकाची सांगता करण्यासाठी गुरुशांत उर्फ मेंडिस हा गोलंदाज सज्ज. पंचांच्या डाव्या हाताकडनं सुरेख असा चेंडू. यावेळी मात्र सुरेख असं कमबॅक म्हणता येईल. जो नावलौकिक त्या नावलौकिकाला साजेशी अशी गोलंदाजी ही मेंडिस करतोय. 12 धावांवर नॉन स्ट्राईकचा फलंदाज रंजन केणी खेळतोय. 5 धावांवर एका चौकारच्या सहाय्यानं. वेगवान असा चेंडू, मात्र त्याहूनही वाखाणण्याजोगा फटका. स्ट्रेट राऊचा डीप लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. एकेरी धाव सहजगत्या गणली जाते. ती थॉमसच्या खाती एकेरी धाव मिळते. ती बांदेश्वर सावंतवाडी संघाच्या खाती 2 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. 19 धावा बिनबाद अशी त्यांची अवस्था ही धाव फलकावर. रंजन केणी व त्याचा साथीदार थॉमस अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतायत. संघाचं उद्दिष्ट या ठिकाणी मनोमन गाठतायत व उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करतायत. फटका फसतोय. टोलवायचा होता तो मिड विकेटच्या पट्ट्यात, मात्र चेंडू हा निश्चितपणे टप्प्यात काही येत नाही. तो फलंदाजाचा निर्धाव गणला जातोय व निर्धाव चेंडूसह धाव फलक स्थिरावतोय. तो 19 धावांवर 2 षटक 2 चेंडू यांच्या सांगतेखेरीज. गोलंदाजी तर सुरेख होताना दिसते. एका वेगवान गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी सालसेट क्रिकेट संघ हा दर्शवताना दिसतोय. महत्त्वपूर्ण अशा त्यांच्या सलामीच्या लढतीत ती या ध्रुवचषकाच्या निमित्तानं. आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता केवळ चेंडूला दिशा देण्याचं काम करतोय तो रंजन. आणि योग्य असा त्याचा निर्णय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण एका बाजूनं टेनिस बॉल क्रिकेटमधचा झंझावात म्हणजे थॉमस टायर्स हा उभा आहे. त्या थॉमसला जास्तीत जास्त फटकेबाजीची संधी द्यायची असा प्रयत्न हा रंजनचा. त्याबरोबरच चेंडूही निर्धाव घालवायचे नाहीत आणि त्याचा कावा हा यशस्वीतेत वळतोय. 20 धावा धावफलकावर. 3रं षटक हे प्रगतीपथावर.
संकेत कोरगावकर गोलंदाज सज्ज. थॉमसचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवण्याचा, यष्टीच्या मागे एक जोरदार अपील. हे झेलचीसाठी केलं जातंय. थोडंसं दबाव आणणारं असं अपील होतं ते गोलंदाज, यष्टीरक्षक व नजीकचे क्षेत्ररक्षक या सर्वांनी मिळून केलेलं. मात्र पंच सांगतायत की चेंडूने बॅटला स्पर्श केला नाही, तर किंचितचा आवाज जो निघालाय तो कदाचित फलंदाजाच्या बॅटची जी ग्रीप होती त्या ग्रीपचा, त्यामुळे निर्धाव चेंडू हा गणला जातोय. धावफलक स्थिरावतोय तो 20 धावांवर. 2 षटक व 4 चेंडू यांच्या सांगतेखेरीज. उजव्या यष्टीवरचा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, निशब्द फलंदाज थॉमस सायसला करणारा चेंडू, सलग दुसरा चेंडू हा निर्धाव गणला जातोय. 11 चेंडू 13 धावा असं फलंदाजीचं पृथक्करण थॉमस सायसचं. तर रंजन यांनी 6 चेंडूंवर 6 धावांचं योगदान देतोय. तिसऱ्या षटकाची सांगता करणारा चेंडू फेकण्यासाठी छोट्या चढीचा वेगवान गोलंदाज या ठिकाणी संकेत कोरगावकर हा सज्ज होतोय. ज्या संकेतनं 5 चेंडूंवर अवघ्या 2 धावा या खर्च केल्या आहेत. याही वेळी थॉमस चकतोय. आणखी एक निर्धाव चेंडू गणला जातोय. जरी धाव फलकावर या मैदानाचा विचार केल्यास काहीशी कमी अशी 72 धावसंख्या ही झळकली असली तरी आमच्याकडे ताफा आहे तो वेगवान गोलंदाजांचा. वेगवान गोलंदाजी करून आम्ही प्रति आक्रमण करू. आखूड टप्प्याचा चेंडू, स्क्वेअर कटचा फटका सुरेख असा रंजनच्या बॅटमधनं निघतोय व बराच वेळ शांत असलेला धावफलक 20 धावांवरनं उभारी घेतोय व विसावतोय तो सांघिकी 24 या धावसंख्येवर. 3 षटक 1 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. सिंधुदुर्ग टेनिसचा सितारा, उगवता सितारा म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं जातं तो रंजन केनी. खास करून ऑफ साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट त्याचे फटके हे देखणे असतात आणि त्याच देखण्या फटक्यातील एक तंत्रशुद्ध फटका त्याच्या बॅटमधनं निघतोय तो चौकारासाठी. सुरेख असा फटका, चेंडू जातोय तो लॉंग ऑनला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल यात कोणतीही शंका नाही. एकेरी धावेने सांघिक पावशतक धावफलकावर झळकलं जातंय. 25 धावा 3 षटक 2 चेंडू यांच्या सांगतेखेरीज. प्राथमिक जोडी ही अबाधित म्हणजे पहिल्या गड्यासाठी 25 धावांची पावशतकी भागीदारी होताना दिसते. ती 73 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी मैदानावर. बिनबाद 25 धावा. थॉमस खेळण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज श्रीनिवास याची गोलंदाजी. फटका निघतोय तो फाईन लेगच्या दिशेनं. छोटंसं अपील करण्यात आलं होतं. पंचांवर अतिरिक्त दबाव आणणारं असं अपील. मात्र पंच सांगतायत की चेंडूने बॅटला स्पर्श न करता जरी पॅडला स्पर्श केला तरी चेंडूचा टप्पा हा डाव्या यष्टीच्या बाहेर होता आणि क्रिकेटच्या नियमावलीनुसार ज्यावेळी चेंडूचा टप्पा हा डाव्या यष्टीच्या बाहेर पडतो त्यावेळी पायचीचा कोणताही प्रश्न उद्भवत नाहीत. नेमकी 30 खुंडाण पडते. लेगबाईच्या स्वरूपात एकेरी धाव ही जमा होते. ज्या एकेरी धावेने धावफलक स्थिरावतोय तो 26 धावांवर. ओव्हरपेच चेंडू, देखण्या असा फटका. केवळ ऑफ साईडला नव्हे तर संधी मिळाली तर ऑन साईडलाही मी मोठे फटके मारू शकतो, संघासाठी तारणहार ठरू शकतो असं रंजन केनी ठामपणे दर्शवतोय. एका नेत्रदीपक षटकाराच्या सहाय्यानं
व एक चौकार, सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल सावंतवाडीकरांसाठी करतोय. सुटकेचा एक दिलासा मिळतोय तो सावंतवाडीकरांना रंजन केणी याच्या स्वरूपात. उजव्या एसटी बाहेरचा चेंडू हलकेच दिशा दिली जाते. ते शॉर्ट थर्मॅनला काहीशा अडचणीत एकेरी धावेच्या लालसेत रंजन येऊ शकला असता, मात्र शॉर्ट थर्मॅनच्या खेळाडूनं केलेली फेक टिपण्यात यष्टिरक्षक कमी पडतोय. जी अंधुकशी आशा धावचीच्या स्वरूपात बळी मिळवण्याची प्राप्त झाली होती त्या आशेचं रूपांतर निराशेत होतंय. दरम्यानच्या कालावधीत चेंडू हा निर्धाव गणला जातोय व आपल्या स्पेलच्या सांगतेसाठी सफलतेच्या शोधात गोलंदाज श्रीनिवास हा सज्ज होतोय. या ठिकाणी गोलंदाज म्हणून या षटकाची सांगता करण्यासाठी 32 धावा धावफलकावर. चौथं षटक हे प्रगतीपथावर. आखूड टप्प्याचा चेंडू फटका चकतोय. बहुधा या ठिकाणी शारीरिक भाषा यष्टिरक्षकाची सांगते की कदाचित या ठिकाणी जर हा चेंडू त्याने टिपला असता तर परत एकदा एक अपील होऊ शकलं असतं, मात्र असं घडत नाहीये. चेंडू निसटतोय, निर्धाव चेंडू गणला जातोय. 32 धावा धावफलकावर झळकल्या जात आहेत. आता 24 चेंडूंचा खेळ शेष राहतोय व 41 धावांची गरज ही येऊन ठेपते. ज्या 24 चेंडूंमध्ये 6 चेंडू हे ध्रुव षटकाचे असतील आणि त्याच षटका या सामन्याचं पूर्ण भवितव्य हे अवलंबून राहील असा कयास बांधला जातोय, असा अंदाज बांधला जातोय. मात्र जो अंदाज वर्तवला जातोय त्या अंदाजाला साजेसा खेळ मैदानावर होतोय की नाही, की दुसऱ्या बाजूनं त्या ध्रुव षटकाची वाट न पाहता गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवत नमस्कार देवबारा करो गावल्यांनो. मालवणी आकाशवाणीच्या ध्रुवम पारसेम केंद्रावरून सगळ्यांचा हात जोडून स्वागत. अशोक नाईक सर, समीर पांढरे सर, जय भोसले सर हे 3 नामवंत आवाज तुम्ही ऐकलात. जाऊया मालवणी केंद्रावर. थॉमस डायस इल्या आकांड्याच्या पहिल्या आडी, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी डायरेक्ट चंद्रार. चौथ्या ओव्हरीची सुरुवात. पहिल्याच चेंडूवर थॉमस डायसो लांब लचक षटकार मिड विकेटच्या कपडावरसून धावसंख्या स्थिरावली 38 रन्सावर. 5व्या षटकातलो पहिलो चेंडू समाप्त झालो आणि उरलेल्या 23 बॉलमध्ये 35 रन्सांची गरज. बॉलिंग मार्कवर संकेतचं स्वागत थॉमसने केल्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून. फुलटॉस चेंडू, अल्टी पल्टी, रिव्हर्स स्वीप, स्विच हिट. परत एकदा चेंडू आखांड्याच्या दिशेन. पहिलो टप्पो पडल्यानंतर चेंडू आखांड्या पार चौकार. चक्क त्याच्या पाठोपाठ चौको. पाठीवर जरी डबल 4 दिसलो थॉमसच्या तरी धावसंख्या मात्र 6 आणि 4 अशी वाढताना. धावसंख्या 42. अगदी बरोबर. मल्टी टॅलेंटेड काय अष्टपैलू म्हण. राणे सरांबद्दल जितक्या बोलायचा थोडा ह्या आडनावातच खूप काय असा. 22 बॉल शिल्लक राहिले. 31 रन्सांची गरज. 73चा मोठा टार्गेट ठेवलेला पहिली फलंदाजी करताना सालसेत चॅलेंजर संघात. खूप सुंदर फलंदाजी सालसेत संघाने केली. कमाल पटेलने 33 धावा केले, 3 चौकार आणि 2 षटकांनिशी. त्याचा उत्तर मैदानावर थॉमस डायस आणि रंजन केणी. तिसरो चेंडू खोलवर टप्प्याचो. लॉंगॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. मिड विकेट फिल्डर येता, फील्ड करता, थ्रो करता, तोपर्यंत 1 रन. 1 रन्सावर समाधान. 5व्या ओव्हरीचा तिसरा चेंडू झालो समाप्त. धावसंख्या 43 रन्सावर. 21 चेंडू रवले, 30 रन्सांची गरज. बांदेश्वर 11 सावंतवाडी संघ नामवंत सहकाऱ्यांच्या साथीन बांद्यासारख्या एका छोट्याशा गावातले आमचे
अनेक मित्र आज स्पर्धा बघण्यासाठी आपल्या संघाबरोबर. संघ मालक मकरनभाई तोरसकर, त्यांच्या समवेत हुसेनभाई मकानदार, साई काणेकर, खास मालवणवरसून इलेले श्याम वाक्कर, प्रदीप देऊलकर, आमचे सगळे गाववाले, सगळे गावकऱ्यांचा मनपूर्वक स्वागत असा ध्रुव ट्रॉफीमध्ये. फुल टॉस चेंडू स्ट्रायकरांच्या दिशेने. आपल्या सालसेत चॅलेंजर संघात सुद्धा आता थोडीशी आशा वाटाक लागली वापसीची. पहिल्या विकेटसाठी 49ची पार्टनरशिप केल्यानंतर सालसेत चॅलेंजर संघ थोडंसं बॅकफूटवर गेलेलो. अर्थात एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू सालसेत चॅलेंजर संघाकडे सुद्धा असत. जी विकेट अपेक्षित होती, जो ब्रेक थ्रू अपेक्षित होतो सालसेत संघाक, तो मिळून दिलो. पहिल्या विकेटचा पतन रंजन केणीच्या स्वरूपात. गुरुशांत चिकलगी, मेंडिस या नावान ज्याका ओळखलं जाता, मिस्ट्री बॉलर ज्याका म्हटलं जाता, ज्याचा रेकॉर्ड सांगा गेला तर कदाचित ध्रुव ट्रॉफीचो वेळ कमी पडात इतकी कामगिरी. परत एक फुल टॉस चेंडू लॉंगॉनच्या दिशेन. बघता बघता चेंडू आकांड्याच्या पहिला आडी, षटकार इला मनात आणि गेला दुकानात. कोणताही फरक आपल्या बॅटिंगवर थॉमस डायस होऊक न देता. गुरुशांत चिकलगी, किती कौतुक करूचं ह्या खेळाडूचा. गोवा राज्याचा एक गुणवान खेळाडू, मेंडिस या नावानं ओळखलं जाता. आणि अगदी जवळसून जर चेहरो आपण गुरुशांतचो बघितलो तरी श्रीलंकेच्या अजंता मेंडिसची तुमका आठवण येता. कॅरम बॉल ज्यांनी प्रसिद्ध केलो तो अजंता मेंडिस, त्या मेंडिसचं नाव घेऊन गुरुशांत बॉलिंग मार्कवर. फटको तर मोठो, परत एकदा मिड ऑनच्या दिशेन आकांड्या पार, षटकार. षटकारांची धावसंख्या 61 रन्सावर. खोलवर टप्प्याचो चेंडू होतो, अगदी सहज आपल्या खांद्याचो आणि मनगटाचो पुरेपूर वापर करून थॉमसच्या बॅटमधून बाहेर पडलेलो मिडॉनच्या कपडावरचो हे षटकार. कॉपी बुक शॉट, कव्हर ड्राईव्ह, अपिश कव्हर ड्राईव्ह. हवेतून फटको एका टप्प्यानंतर. आठ रन्सांची फक्त गरज. ताऊ नाईक मैदानात गेलो रंजन केणीची जागा घेण्यासाठी. आखो टप्प्याचो चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. परत एक अगदी सहज मारलेलो फटको तर मोठो. परत एक षटकार. षटकारनिशी धावसंख्या 71 रन्सावर. पेक्षा जास्त 50 तुझ्या नावावर होते. आज संधी तुका अजून एक 50ची. 46 या धावसंख्येवर मारलेलो कव्हर ड्राईव्हचा चौकार आकांड्याच्या पहिलाडी. आणि ह्या चौकारानिशी बांदेश्वर 11 सावंतवाडी विजयश्री संपादन करता. आणि त्याच्यासोबत थॉमस डायसची अजून एक 50. सालसेत चॅलेंजर संघ पहिल्या सामन्यात जरी पराभवाचा तोंड बघूचा लागला तरी अजून संधी असा. पुढच्या सामन्यासाठी तुमका शुभेच्छा. आणि त्याचबरोबर बांदेश्वर 11 सावंतवाडी संघ तुमचा मनपूर्वक अभिनंदन आणि तुमका सुद्धा शुभेच्छा. जाऊया DJ राणे सरांकडे. हॅलो DJ, थँक्यू. वेल प्लेड थॉमस, वेल प्लेड. सगळे म्हणजे स्पेक्टेटर आहात, जे प्रेक्षक आहात, तांकां एक सूचना आसा. जी आमची जी थर्ड मॅच जातली ही अरावंड 6:15
सव्वा स्टार्ट जातली कारण क्रिकेटीन दीस आणि रात फरक करता. समज जर आमी आतां मॅच स्टार्ट केली आणि सेकंड इनिंग जेन्ना काळोख जाता त्या टायमार समज जर लायटी पेटयले जाल्यार दुसरी जी बॅटिंग टीम आसा तांकां खूब डिफिकल्ट जाता. म्हणून आमी जेन्ना काळोख पडटलो तेन्ना 6:15 ही तिसरी मॅच स्टार्ट करतले. सो रिक्वेस्ट करता सगळे आमचे स्पेक्टेटर आहा चाय पाणी घेवन येवपाचे तेजे उपरांत आमी थर्ड मॅच स्टार्ट करतले. थँक्यू व्हेरी मच. Blue trophy. चलया फुडे दीपक भाऊ. चलया फुडे आमचो एकवट एकूच जाप. गोंयचे नाव वयर काड. चाल या पुढे. अतिशय सुंदर असा रोमहर्षक सामना आपण पाहिला आणि या सामन्यात मॅच विनिंग कामगिरी करणाऱ्या थॉमस डायसचा सन्मान केला जातो. सामनावीर हा बहुमान 22 चेंडू नाबाद 50 धाबा 6 चौकार आणि 4 षटकाराचा समवेत. मी विनंती करतो राम भरोसे बांधा बांदेश्वर बांधा अशा नामवंत संघाबरोबर जे नाव आपण सिंधुदुर्गाच्या कानाकोपऱ्यात गोवा राज्यात सुद्धा पाहिलं त्यांचा खेळ बघून अनेक खेळाडू खेळायला शिकले. माझ्यासाठी काही समालोचक ज्यांच्या समालोचन मी विनंती करतो हुसेन भाई मकानदार यांना आणि हा सामन्याचा बहुमान जातोय कोणाला. 73 धावांचा पाठलाग असताना 22 चेंडू 6 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी करणारा बांदेश्वर 11 सावंतवाडी संघाचा मूळ रेडी गोवा तेरेखोल सध्या दहीसर मुंबईचा सर्वांचा लाडका खेळाडू टायरचा गजर करूया ह्या कोकणी गोयकर खेळाडूसाठी थॉमस डायस मिस्टर क्लास. दीपक भाऊ नाव तुझे तळागाळा गाजू दे. हारायला ते करू दे युवा शक्ती जागू दे. सन्माननीय हुसेन भाई मकानदार यांच्या शुभ हस्ते थॉमस डायसचा सन्मान केला जातोय आणि हुसेन भाई सर्वांना थॉमस